हॅलो एव्हरीवन, फूड डिटेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बोलणार आहे फायबर या विषयावर. फायबर म्हणजे आपण मराठीमध्ये बोलतो तंतुमय पदार्थ, तंतुमय गोष्टी किंवा अजून सर्वसामान्य कळेल असं चोथा, ज्या गोष्टीमध्ये चोथा असतो, रफेज असतं, हे हे सगळं जे कंटेंट आहे ते फायबर संबंधी रिलेटेड आहे. सो फायबरचे पहिले आपण फायदे बघूया. ओके, त्यानंतर फायबरचे येथील तोटे आणि कोणकोणत्या गोष्टींमध्ये किंवा जे नैसर्गिक अन्नपदार्थ आहे कोणत्या गोष्टींमध्ये फायबर कंटेंट असतो, सो असं आपण सिरीजमध्ये एक एक बघूया. तर फायबरचे फायदे जे बेनिफिट्स आहेत त्याच्या शरीराला बेनिफिट म्हणजे फायबर खाल्ल्यामुळे तुमची चयापचयाची प्रक्रिया आहे, मेटाबॉलिझम एक आहे, तो इम्प्रूव्ह होतो. आता काही लोकांना दररोज तक्रारी असतात की कॉन्स्टिपेशन आहे, पोट साफ होत नाहीये, आमचं स्टूल क्लिअरन्स नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीये कशामुळे होतात? फायबर न घेतल्यामुळे होतात. जर चोथा म्हटलं, रफेज म्हटलं, ह्या गोष्टी अन्नपदार्थ जेवणामध्ये अजिबात तुम्ही घेत नसाल तर हा तुम्हाला लॉस होतोय शरीराला. त्याच्यामुळे फायबरचं हे एक महत्वाचं कार्य आहे, कॉन्स्टिपेशन क्लिअर करणं. हिंदीमध्ये कब्स म्हणतात, मराठीमध्ये पोट साफ न होणं म्हणतात. ह्या तक्रारी फायबरमुळे क्लिअर होणार आहेत. तो हे फायबरचं एक महत्वाचं इम्पॉर्टंट म्हणता येईल की क्लिअरन्स करण्यामध्ये, स्टूल क्लिअर करण्यामध्ये, पोटातले गॅसेस आहेत, पोटातली दुर्गंधी वगैरे आहे क्लिअर करण्यामध्ये. आजकाल असं झालेलं आहे की सगळे काही पॅकेजिंग फूड आपण जास्तीत जास्त प्रमाणात घेतोय. आता पॅकेजिंग गोष्टींमुळे हाच एक तोटा म्हणता येईल की ते म्हणजे रफेज नाहीये, तंतुमय कोणत्याही गोष्टी नाहीयेत. से काही असेल पॅकेजिंगमध्ये, बिस्किट्स आहेत, पाव आहे, चकली चिवडा, फरसाण, एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये देर इज नो फायबर. इव्हन ते मेन्शन करत असेल पॅकेजिंगवर, पॅकेटवर, की आम्ही हे फायबर ऍड केले आहेत. एकदा तुमची गोष्ट प्रोसेस झाली ना कंपनीजमध्ये की त्याच्यामध्ये जो कोर्स नॅचरल फायबर असतो तो कंटेंट अजिबात राहत नाही. सो पॅकेजिंग गोष्टी घेताना सुद्धा थोडा कॉशियसली घेण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, मंडे टू फ्रायडे मी प्रॉपर पॅटर्नवर व्यवस्थित माझा इंटेक सगळा घेतला आहे, तर सॅटर्डे संडे जेव्हा आपण पॅकेट गोष्टी, आउटिंग, ह्या गोष्टींमध्ये जर एक्स्ट्रा इंटेक घेतो तो चालून जाईल, पण डेली बेसिसवर नको आहे आपल्याला. अजून एक फायबरचा फायदा असा आहे की पोटामधलं जे नेचर आहे, आपल्या स्टमक सिस्टीमचं जे नेचर आहे, ऑल ओव्हर बॉडी सिस्टीमचं जे नेचर आहे ना, ते अल्कलाईन ठेवतात फायबर्स. अल्कलाईन म्हणजे बॉडीला शीत थंड ठेवण्याचं काम करतात. ओके, तर त्याचं पण एक महत्वाचं हे कार्य आहे की ऍसिडिटी टुवर्ड्स बॉडीला ते नेत नाही किंवा ऍसिडिक कंटेंट पूर्ण बॉडीचं, ब्लडचं करत नाही. म्हणून पण फायबर घेणं जेवणामध्ये खूप महत्वाचं आहे. फायबर तुम्ही बैठ्या स्वरूपाची जी कामं काही करत असाल, फॉर एक्झाम्पल कंटिन्युअसली सिटिंग प्रोफाईल तुमचं आहे, 8-9 तास जे काय तुमचं लॅपटॉप प्रोफाईल आहे, डेस्क जॉब आहे, या सगळ्यामध्ये काय होतं ना, तुमची ऍक्टिव्हिटी पण होत नाही. सो आपले हे जे मोठी आतडी वगैरे आहेत इंटरनल सिस्टीममध्ये, ऑर्गन जे आपले आहेत, त्यांच्या एक मोबिलिटीचं किंवा ऍक्टिव्हिटीचं काम पण नीट होत नाही. म्हणून तुमचं स्टूल, तुमचं पोट साफ होत नाही. तर तुमचे जॉब ऍक्टिव्ह प्रोफाईल नसतील, ओनली सिटिंग प्रोफाईल असतील, तर थोडं थोडं मध्ये ब्रेक घेऊन तुम्ही कुठे ना कुठे हलका ऍक्टिव्ह वॉक वगैरे घेणं गरजेचं आहे. थोडं मस्क्युलर ऍक्टिव्हिटी, असं थोडं बेंड होणं किंवा हलकेसे या साईडला बेंड होणं, या साईडला बेंड होणं आणि हलकंसं वॉर्म पाणी, दमट पाणी घेणं, ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. हे झाले फायबरचे थोडे थोडे जे काय होते इम्पॉर्टंट फायदे. आणि फायबरचे तोटे, आता ज्या काही नैसर्गिक गोष्टी आहेत सगळेजण म्हणत असतील की नॅचरल आहे ना, जर आपण एवढं पॅकेजिंग खातो तेव्हा आपण एवढा विचार नाही करतात, तर मी नॅचरल घेताना एवढा का विचार करू? तर काही लोक किंवा अदरवाईज पण आपण बघतोच की रेग्युलर बेसिसमध्ये जेव्हा फायबर किंवा सॅलड्स ह्या गोष्टी म्हटल्या जातात डाएटच्या नावाखाली किंवा पोटभर खाऊन डाएटवर आहे, तर मी सॅलड्सच पोटभर खाणार, बाकीचं मी काही घेणार नाही. तर फायबर्स म्हणजे जास्तीत जास्त कच्च्या गोष्टींचा समावेश असतो. फॉर एक्झाम्पल, तुमचे सॅलड झाले, फळं झाली, पालेभाज्या झाल्या, ज्या काही कोंडायुक्त गोष्टी झाल्या. आता ऍज अ ह्युमन आहे ना, आपलं जे आतडं आहे, मोठं आतडं, ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन हे म्हणतात, तर ते ऍज अ मानवी आतडं जास्त कच्चं फायबर नाही पचवू शकत. दिवसामध्ये एक 25 to 30 ग्रॅम्स रॉ फायबर आपण पचवू शकतो, कच्चं फायबर. त्यापेक्षा जास्त घेण्यातला प्रयत्न जर तुमचा होत असेल तर त्याच्यामुळे ना एक अननेसेसरी अनइझीनेस किंवा ब्रेथलेस वाटणं, ब्लोटिंग होणं, पोट फुगणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि जेव्हा जेव्हा मी म्हणते की तंतुमय गोष्टी घ्या, लिमिटमध्ये घ्या, ग्रॅम्सचं लिमिट असतं, एक प्रमाणाचं लिमिट असतं, त्या फायबर बरोबर मला पाण्याचा इंटेक पण माझा व्यवस्थित ठेवला घेतला पाहिजे. पाणी आणि फायबरचं कॉम्बिनेशन हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जिथे मी फायबर, तंतुमय गोष्टी घेते, तिथे माझा पाण्याचा इंटेक व्यवस्थित नसेल तर जे काय स्टूल फॉर्मेशन होतं बॉडीमधून ते हार्ड स्टूल होतं. आणि हार्ड स्टूल परत आपलं, मी म्हटलं लार्ज इंटेस्टाईन जे मोठं आतडं आहे, ते लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग करून बाहेर येताना तुमच्या हार्ड स्टूलमुळे इंटरनली ब्लिडिंग वगैरे होऊ शकतात.
म्हणून ते कॉशियसली घेताना पाणी आणि तो कंपोनंट फायबर हा व्यवस्थित घेतला गेला पाहिजे. ज्यांना आतड्याचे आजार आहेत, आतड्याचे कॅन्सर वगैरे असतात, त्या पेशंट्समध्ये, त्या क्लायंट्समध्ये जे मी म्हटलं सर्रास फायबर घेणं, ह्या गोष्टी खूप कॉशियसली सुरू करतात डॉक्टर्स किंवा डायटिशियन्स किंवा न्यूट्रिशनिस्ट. तर त्यांना इनिशियली सर्जरी नंतर वगैरे, आतड्यांच्या कॅन्सरच्या सर्जरी झाल्यानंतर वगैरे फायबर कधी सुरू करावं लागणार हे सगळं डॉक्टर्स, त्यांचे ऑन्कोलॉजीचे सर्जन असणार कॅन्सरचे आणि डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट हे बसून ठरवणार आहेत कधी ते फायबर घेऊ शकतात. फायबर्समध्ये पण 2 प्रकार असतात. एक असतं जे आपल्याला पचणारं फायबर असतं आणि एक असतं ते न पचणारं फायबर असतं, डायजेस्टिबल फायबर आणि इनडायजेस्टिबल फायबर. सो अशा पेशंट्स म्हणजे ते खूप कॉशियसली काम करावं लागतं. अजून कोणत्या गोष्टींमध्ये फायबर नाही चालू शकत, ज्याला ऑलरेडी खूप पोट फुगलंय किंवा ब्लोटिंग होत आहे, अननेसेसरी आणि लोड घेऊन घेऊन ताण पडलाय तुमच्या सिस्टीमवर, त्यावेळेला फायबर पण शक्यतो घेऊ नका. लूज मोशन्स असतील, खूप सारे जुलाब असतील, त्या इनिशियल फेजमध्ये पण तुमचं जे फायबर आहे ना, तंतुमय गोष्टी, फळभाज्या इमिजिएटली पचणार नाहीत. सुरुवातीला लूज मोशन्स किंवा डायरिया असताना थोडं कॉशियसली लाईट डाएट घ्यायचं असतं आणि हळूहळू आपण त्याच्यामध्ये फायबरचा इंटेक वाढवतो. फायबरचे काही तोटे म्हटलं की असे असे पेशंट्स आहेत, हे आतड्याचे कॅन्सर पेशंट्स वगैरे घेऊ नाही शकत आहेत, किंवा वयस्कर माणसं आहेत ज्यांचं आपण जेरियाट्रिक म्हणतो. जेरियाट्रिक ग्रुप हा एक वयस्कर माणसांचा ग्रुप झाला. वयस्कर माणसांचं पचन पण खूप स्लो डाऊन असतं. जसं आपण यंग आहोत किंवा कोणी अजून माझ्यापेक्षा छोटं असेल तर त्यांचं पचन खूप ऍक्टिव्ह आहे. सेम तुमच्या वयस्कर माणसांमध्ये होणार नाहीये. त्यांची जीवनशैली थोडी आता इनॅक्टिव्ह झाली आहे, वय झालंय, आतमध्ये जे ऑर्गन आहेत त्यांचा एक मोबिलिटीचा, हालचालीचा, चयापचयाचा रेट मंदावला आहे. त्यांच्यामध्ये पण फायबर पटकन पचणार नाहीत. आपण बघतो ना, त्यांना कॉन्स्टिपेशनचे खूप इश्यू असतात आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर्स त्यांना मेडिकेशन्स रेकमेंड करतील त्या मेडिकेशनच्या डोसेसमुळे त्यांना लूज स्टूल सुरू होतात. अगेन त्यांचे लूज स्टूल डायरिया कंट्रोल करायला परत त्यांना मग वेगळे मेडिकेशन ऍड करणार, अगेन ते कॉन्स्टिपेशन. तर ही कॉन्स्टिपेशन आणि लूज मोशनची सिरीज वयस्कर पेशंट्समध्ये थोडीफार प्रमाणात सुरू असते. तर वयस्कर पेशंटना कॉशियसली घ्यायचे. छोटी मुलं असतील किंवा आपली जस्ट टॉडलर्स आपण म्हणतो, 2 वर्षापासून ते 4 वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत एज ग्रुपमध्ये जी मुलं असतील त्यांना पण थोडं फायबर घेताना कॉशियसली हळूहळू इंट्रोड्यूस करावे लागणार. कारण की त्यांचं पण आतडं तेवढं डेव्हलप आहे तरी सुद्धा आपण कच्चं त्यांना जास्त हेवी प्रमाणात नाही देऊ शकत. जशी मुलं टीदिंग सुरू होतं, त्यांना दात येण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यानंतर आपण त्यांना हळूहळू फिंगर फूड म्हणून फायबर देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल गाजर आहे, बीट आहे, हे गोष्टी उकडून त्यांना ऍज अ फिंगर फूड म्हणून ट्राय करायला खायला देऊ शकतो. जे पॅरेंट्स आहेत, जे पालक आहेत, त्यांच्या मॉनिटरिंग खाली तुम्ही ते फिंगर फूड त्यांना द्यायला पाहिजे. त्यांची तुम्ही जे खिचडी भात बनवता, मऊ भात बनवता, त्याच्यामध्ये काही ना काही तुमच्या भाज्या वगैरे तुम्ही ऍड करू शकता ऍज अ फायबरची ऍडिशन म्हणून. मॅश करू शकता, हे तुम्ही लहान मुलांना इंट्रोड्यूस करू शकता. व्हेजिटेबल सूप्स. हे झालं थोडे जे काही तोटे म्हटलं त्याच्याबद्दल बोलणं झालं. आता आपण बघूया की फायबर हे कोणकोणत्या नॅचरल गोष्टींमध्ये असतं. मी सतत आता माझं बोलणं होतं त्याच्यामध्ये ऐकलंच तुम्ही असेल की फळं आहेत, फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, कोंडायुक्त गोष्टी आहेत, जी सॅलडची पानं वगैरे असतात, लेट्यूस लिव्ह, सेलरी लिव्स, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला फायबर कंटेंट आढळतो. ओके, तर हे नॅचरल गोष्टी सगळ्या, ऑर्गॅनिक गोष्टी मी ज्या म्हटल्या, काकडी, टोमॅटो आणि फळं वगैरे जर घेत असू आपण तर शक्यतो सालीन सकट घ्यावी. फॉर एक्झाम्पल सफरचंद आहे, सालीन सकट घेणं गरजेचं आहे. पेर आहे, साली सकट घेणं गरजेचं आहे. तर काय काय गोष्टी आपण ज्या साली सकट पूर्वीपासून घेतो, वॉश करून स्वच्छ धुवून वगैरे, तर त्या त्यांच्या नॅचरल स्वरूपातच घ्या. सो ऑर्गॅनिक नॅचरल फायबर ऍज इट इज तुमच्या सिस्टीमला असंच्या असं छान मिळेल. आता ह्याच्यामध्ये अजून फायबरचे कंटेंट, जर आपण हे नॅचरल फायबर घेत नसू नीट तर आपण क्लिनिकल सेटअप्समध्ये, मेडिकल सेटअप्समध्ये बघतो की डॉक्टर्स तुम्हाला इसबगोल किंवा फायबोजेल हे फायबरचे हस्क असतात. आजकाल खूप सारे फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, न्यूट्रास्युटिकल कंपनीज आहेत, त्यांनी ते इनोव्हेट केले आहेत. जर मी नाही घेते ना ओरिजिनल हे फायबर कंटेंट, मोडलेली कडधान्य पण आहे, या गोष्टी स्प्राउट्स वगैरे म्हणतो, तर हे नॅचरल मी घेत नसेल तर मग तुम्हाला आर्टिफिशियल वरतून ऍड करायला देतात. इसबगोल तुम्हाला माहिती असेल, हे नॉर्मल आहे, रेग्युलराइज नाव आहे. फायबोजेल एक आहे, सेलन्यूट्रा फार्मास्युटिकलची कंपनी आहे, त्यांचं एक फिटोफाय फायबर म्हणून आहे जे हॉस्पिटल्समध्ये वापरतात. तर ह्याचे टीस्पून किंवा टेबल स्पून रेकमेंड केले जातात पेशंट्सना. अगेन तुम्ही कितीही फायबर कंटेंट आपण घेण्याचा प्रयत्न केला, त्याबरोबर कॉशियसली मला हे लक्ष ठेवायचं की माझा वॉटर कंटेंट, माझा पाण्याचा कंटेंट त्याच्याबरोबर एकदम वेल ऑर्गनाइज असेल तरच ते फायबर शरीर व्यवस्थित पचवून, रिझवून, ऍब्झॉर्ब करून ते टाकाऊ गोष्टी स्टूल वाटे बाहेर टाकण्याचं काम करणार आहे. ओके, सो कॉशियसली घ्यायचं आहे. त्याचा ओव्हरलोड पण मी म्हटलं, ओव्हरलोड केला तर त्याचे काय दुष्परिणाम शरीरावर दिसतात हे सुद्धा आहे. आणि बैठी जीवनशैली जर तुमची असेल तर थोडा योगा करणं, प्राणायाम करणं, दमट कोमट पाणी पिणं,
ह्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला फायबर्स बरोबर. सिटिंग प्रोफाईल असेल तर कुठे ना कुठे थोडं थोडं तुम्हाला इन बिटवीन ऍक्टिव्ह व्हावं लागेल. कारण की नो यूज, जर तुम्ही दिवसभर एअर कंडिशनमध्ये असाल, घरी असाल, ऑफिसेसमध्ये असाल, सेम इश्यू अगेन. तुम्ही मग जंक फूड ऑर्डर करताय, कोल्ड्रिंक्स ऑर्डर करताय, जे काय पॅकेजिंग गोष्टी येतात, मग परत तोच इश्यू क्रिएट होणार की पोट साफ होत नाहीये, क्लिअरन्स नाहीये, बेल्चिंग होतंय, खूप सारं जळजळत आहे, ऍसिडिटी होत आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, फायबर कंटेंट न घेतल्यामुळे होत आहेत. सो कुठे ना कुठे तुमच्या रेग्युलर जीवनशैलीमध्ये तुम्ही ते घ्यायला सुरुवात करा. नैसर्गिक ऑर्गॅनिक फायबरवर भर द्या, ऍक्टिव्ह व्हा. ऍक्टिव्हिटी लेवल कुठे ना कुठे काही ना काही हवंय. वॉकिंग झालं, नॉर्मल सायकलिंग झालं, कोणाला डान्स करायला आवडतोय, कोणाला प्राणायाम योगा करायला आवडतं, जे तुम्हाला कम्फर्ट आहे. तुम्हाला जर काही व्याधी असतील, काही मोठे आजार असतील किंवा सर्जरीज वगैरे झाल्या असतील, तर सेम ऍक्टिव्हिटी लेवल तुम्हाला मी रेकमेंड किंवा डॉक्टर्स नाही करू शकत. तर तेव्हा तुम्हाला सल्ला घेणं गरजेचं आहे सर्जरीजमध्ये वगैरे, की सेम ऍक्टिव्हिटी मी म्हटलं जे जे नावं घेतली, सेम ज्यांना प्रॉब्लेम असतील, बोन्सचे, हाडांचे, स्पाईन इश्यू असतील, तर ते नाही सेम परफॉर्म करू शकत. तर त्यावेळी डॉक्टर्सचा, फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊनच तुम्हाला ते करावं लागेल. तर हे सगळं कंबाईन जर केलं तर तुमच्या पोटाच्या ज्या मेन व्याधी आहेत, मेन जे काही बेसिक गोष्टी आहेत, छोटे छोटे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्यामुळे हे सगळं आपलं क्लिअर होणार आहे. सो काळजी करण्याची गरज नाही आहे. प्रत्येक वेळेला काही झालं तर मी डॉक्टरकडे धाव घेईन, इमर्जन्सी बेसिस ठीक आहे, पण रोजच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये थोडे थोडे मॉडिफिकेशन करून जर मला फरक वाटत असेल तर का नाही करायचं. आपण स्वतःपासून सुरुवात केली तर बाकीच्या घरच्या फॅमिली मेंबरना पण ते नॉलेज मिळणार आहे. ओके, सो हे होतं फायबर कंटेंट बद्दल. सो थँक्यू. एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. नक्की मला तुमचे कमेंट सांगा सो ॲटलिस्ट, किंवा तुम्हाला दुसरा कोणता विषय ऐकायचा असेल अजून तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. थँक्यू.